कोल्हापूरच्या लोकांच्यासाठी, कोल्हापूरच्या हितासाठी आपण ज्या पद्धतीनं अधिकारांची टक्केवारी मीडियासमोर जाहीर केली त्याच पद्धतीनं, कारण आमचा विश्वास आहे हे फक्त एकतर्फी होत नाही, याच्यामध्ये आमदार खासदार कारभारी यांचा 100% वाटा प्रत्येक ठिकाणी असतो। त्यामुळे थोडंसं धाडस करून तुम्ही पुढे या आणि याच्यामध्ये कोण कारभारी आहेत, कोण आमदार आहेत, कोण खासदार आहेत यांचीसुद्धा तुम्ही आवर्जून पुढे येऊन घ्या, कारण हे कोल्हापूरच्या हिताचं आहे। कारण मागच्या वेळी असा प्रसंग झाला होता, कॉन्ट्रॅक्टरच्या ग्रुपमध्ये 18% गपगुमान द्यायचं नाहीतर कामं मिळणार नाहीत अशा पद्धतीचे धमकीचे मेसेज व्हायरल झाले होते, पण कुठलाही कॉन्ट्रॅक्टर दुर्दैवाने त्यावेळी पुढं आला नाही। तुम्ही पुढं आलात त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आहे। तुमचं काम खरं का खोटं याची चौकशी होईल, त्याच्याबद्दल आम्हाला काही जास्त त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही, पण तुम्ही जे धाडस केले ते प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरनं केलं तर कोल्हापूर नक्कीच चांगल्या पद्धतीनं विकसित होऊ शकेल। ही टक्केवारी बंद पाडल्याशिवाय कोल्हापूरचा विकास होणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे आणि ही भूमिका समोर ठेवून आज आयुक्तांना आम्ही इशारा देतोय की तुम्ही त्रयस्थ चौकशी समिती नेमा आणि याची विल्हेवाट लावा। ही टक्केवारी ज्यांनी केलेली आहे, मग ते कॉन्ट्रॅक्टर असो किंवा महापालिकेचे अधिकारी यांना घरी बसवा असा जाहीर इशारा मी या आंदोलनाच्या माध्यमातून देतो। जय हिंद।